आणि पांढरे मोती हे चांगलं आणि वाईट दर्शवतात. काळ्या मोत्यांचा रस्ता म्हणजे वाईटच रस्ता आणि पांढऱ्या मोत्यांचा रस्ता म्हणजे चांगल्याचा. आपण याच रस्त्याने जायला हवं. आपण इथून निघून गेलो होतो, पुन्हा इथे कसं आलो? काहीतरी चूक झाली. कदाचित या कोड्याचं उत्तर वेगळं असेल. जर हे मोती चूक आहे तर आपण काळ्या मोतींवरून जाऊया ना. तो रस्ता बरोबर असेल का? पांढऱ्या मोत्यांचा रस्ता आपल्याला कुठेच नेऊ शकला नाही. मग आपण या रस्त्याने जाऊयात. हे दोन्ही रस्ते आपल्याला पुढे नेत नाहीये. असं कसं होईल? यातला एक रस्ता तर बरोबर पाहिजे ना. जर हे दोन्हीही रस्ते चुकीचे असतील तर आपला प्रवास पुढे कसा जाणार? म्हणजे मी कधीच चिंचपूरला पोहोचू शकणार नाही. जगदंबा पुन्हा हातातून निसटली. ही वार्ता असुर नरेशांना समजली तर माझा अंत निश्चित आहे. पण जगदंबाला जर मी पुन्हा त्यांच्याकडे जिंकून घेऊन गेलो तर मात्र मी माझी एक इच्छा मागू शकतो आणि मला जीवनदानही मिळू शकतो. ते दिशादर्शक यंत्र कुठे गेलं? त्याच्याशिवाय मी जगदंबाला शोधू शकत नाही. आहे कुठे ते? आधी जिथे काढलं होतं तिथे पडलं तर नाही? जगदंबाचा प्रवास यशस्वी होणारच, हा या अध्यायाचा अंत आहे. आता मी तुला कुठल्याही परिस्थितीत यात बाधा आणू देणार नाही मैपती. नेमकं काय होत आहे? आपण पुढे का नाही जाऊ शकत? मला काहीच कळत नाहीये. आपण दोन्ही मार्गाने जाऊन बघितलं पण कुठल्याच मार्गाने आपण पुढे जाऊ शकत नाही. परडीतून सूर्य उगवता वाट दिसेल आईच्या घराची. कृष्ण धवल मोत्यांनी नटली सजली वाट भक्तीची. ती काय करायला लागली? तू काय करतेस? जर हा रस्ता तुळजाईच्या चिंचपूरला जात असेल आणि माणसांच्या आयुष्याचं प्रतीक असेल तर हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? माणसांचं आयुष्य हे असं कधीच नसतं. पांढरं म्हणजे चांगलं आणि काळं म्हणजे वाईट. म्हणूनच
खरं आयुष्य हे असं असतं, चांगले आणि वाईट या दोन्हीही गोष्टींनी सजलेलं. जसे चांगले लोक असतात तसे वाईटही असतात, चांगले अनुभव येतात तसे वाईट सुद्धा येतात, आणि हा असाच मार्ग देवापर्यंत जातो, सगळ्या अनुभवांनी भरलेला. तुला खरंच वाटतं की हा मार्ग आपल्याला पुढे घेऊन जाईल? हो, मला अगदी पूर्ण खात्री आहे. आपण पुढे निघून आलो. जगदंबाने बरोबर मार्ग शोधून काढला. पण अजूनही आपण या अरण्यातच आहोत. पुढे जायचा मार्ग कसा मिळणार? परडीतून सूर्य उगवता वाट दिसेल आईच्या घराची. कृष्ण धवल मोत्यांनी नटली सजली वाट भक्तीची. दारचा तो कवडी अंबा दरवळ आईच्या दाराशी. ही काय करते? मला गंध जाणवतो. चला माझ्या बरोबर. हे दिशादर्शक यंत्र अजून मिळत कसं नाहीये? आता मला माझ्याच मार्गाने जगदंबाला शोधावं लागेल. जर का जगदंबाचा शेवटचा प्रवास असेल तर ती नक्कीच चिंचपूरला गेली असणार. मी तिच्या आधी तिथे पोहोचणार आणि तिच्यातील तुळजाची शक्ती संतुलित होण्यापासून अडवणार. कारण तसं झालं तर महिषासुरांचा नाश हा निश्चित आहे. नाही, तसं होऊन चालणार नाही. आधी चिंचपुरात जाऊन तिला थांबवायला हवं. आता इथून पुढे कुठे जायचंय? शिवा, तू इथे काय करतोयस? तुझ्या प्रवासाचा अंतिम टप्पा आला आहे जगदंबा. आता या टप्प्यावर मी तुझ्या सोबत असणं नियतीलाही अपेक्षित आहे. हे तू काय बोलतोयस? या साऱ्याचा काय अर्थ आहे? या सगळ्याचा काय अर्थ आहे हे तुला लवकरच कळेल. पण आता आपल्याला घाई करायला हवी. कुठल्याही क्षणी तो येत असेल. तो कोण? ते मी तुला सांगेन. किंबहुना तुला स्वतःला कळेल. पण आता फार वेळ दौडू शकत नाही. खरंच तुला घाई करावी लागेल. आज रात्री आकाशातील दिव्य अवतरण योग पूर्ण होईल. त्याच्या आधी तुला चिंचपुरात पोचायला हवं. बर, चला. चला. आता तू पुढे जा. आमची साथ इथपर्यंतच होती. तुम्ही कुठे जाताय? चला माझ्या बरोबर. आम्ही तुझ्या बरोबरच आहोत जगदंबा. या प्रवासात, या रूपात तुझ्या बरोबर होतो. पुढच्या प्रवासात सुद्धा आम्ही कुठल्या ना कुठल्या रूपात तुझ्या बरोबरच असू. पण आता तू इथून निघायला हवं. तो येत असेल, आम्हाला त्याला इथे अडवून धरायला हवं. कोण येतोय? हे काय बोलताय तुम्ही? महिषासुराचा अंश असलेला महिपती येतोय. आपला महिपती?
तो महिषासुराचा अंश आहे? हे काय बोलतोयस तू? तुझा आमच्यावर विश्वास नाहीये ना? आता तू जे पाशील त्यानंतर तुझा विश्वास बसेल. भेटू लवकरच. परडीतून सूर्य उगवता वाट दिसेल आईच्या घराची. कृष्ण धवल मोत्यांनी नटली सजली वाट भक्तीची. दारचा तो कवडी अंबा दरवळ आईच्या दाराशी. होतील प्रगट कवड्या 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 नेण्या आईच्या पायाच्या पायाच्या पाया. या देवी आईच्या कवड्या तुला तुझ्या मार्गात दिसल्या, त्याच्यामुळेच तुला तुझी वाट कळली. आता फार प्रश्न तू स्वतःला विचारत बसू नकोस. जे घडतंय त्याला समर्पित हो आणि पुढे चल. आपल्या हातात वेळ फार कमी आहे. जगदंबा, चल लवकर. या कवड्या महिपतीला रोखून धरतील. शिवा, हे सगळं काय घडतंय? मला काहीच कळत नाहीये. अनेक प्रकारचे विचित्र आणि अद्भुत प्रसंग समोर येतात. काही गोष्टी या करण्यासाठी नसतात, त्यांचा अनुभव घ्यायचा असतो. जगदंबा, तुझा जन्म फार महत्वाच्या आणि मोठ्या उद्देशाने झाला आहे. आता ज्या क्षणी तुझे पाऊल चिंचपुरात पडेल त्या क्षणी ते उद्दिष्ट पूर्ण होईल. चिंचपूर अजून किती दूर आहे? आपण जवळच आलो आहोत. हे काय आहे? हीच आहे चिंचपूरची वेस. यात आता तू पाय ठेवलास की तुझी आणि तुळजाची शक्ती संतुलित होणार. माझी आणि तुळजाची शक्ती म्हणजे? कळेल तुला.
आपण एकरूप झाल्यानंतर तू हे पूर्णपणे विसरून जाशील की ह्या आधी काय काय घडलं होतं. मी तुलाही विसरेन. तू आम्हाला नाही विसरणार, परंतु तू आमचा अंश आहेस हे विसरशील. आता खऱ्या अर्थाने तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू होणार ना. मला कळलंय मी कोण आहे. मी म्हणजे ती आणि ती म्हणजे मी. मीच तुळजा आहे आणि मीच जगदंबा. आता काय होणार? आता तुझी शक्ती संतुलित होणार आणि तुळजा आणि तुझं एकत्र असं दिव्य रूप जगताला सापडणार. पण त्याआधी तुला स्फुट निद्रेत जावं लागेल. ही निद्रा काही क्षणाची भासली तरी तुझ्यासाठी त्यात अनेक तप निघून जातील. पण वेळेआधी तू या निद्रेतून जागृत झालीस तर मात्र हे सारं आवर्तन आपल्याला पुन्हा करावं लागेल. म्हणूनच मी इथे आलो आहे. तू आता डोळे बंद कर आणि स्फुट निद्रेत जा. यांनी माझा खूप वेळ वाया घालवला. मला कुठल्याही परिस्थितीत मला जगदंबा आणि तुळजाची शक्ती संतुलित होण्यापासून रोखायलाच हवं. तू माझ्या आधी तिच्यापर्यंत पोहोचलास.